भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचा अपमान करणारे हुशार आहे आणि त्यांचा सन्मान केलेला आहे. तर राऊतांनी टीका केलेली छान आहे. म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांनी उभं आयुष्य हे धोती कुर्ता घालत सामान्य जीवन हे जगले. स्वतः शिक्षक होते, आयुष्यभर कष्ट केलं, प्रामाणिक एक लोकप्रतिनिधी म्हणून राज्याच्या मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचले. तिथून ते महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणून पोहोचले आणि अत्यंत साधी जीवन, साधी राहणमान, उच्च विचार असं त्यांचं नेहमीच आयुष्य राहिलंय. मी कधीही गेलो तर भगतसिंग कोश्यारी यांना नतमस्तक होऊन अभिवादन करतो, कारण त्यांच्याकडनं त्याग, बलिदान, साधेपणा, सेवा या सगळ्या गोष्टीची शिक आम्हाला मिळते. कोण कुठल्या पक्षाच्या पेक्षा व्यक्तिमत्व कसं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. कोण माझा राजकीय विरोधक आहे म्हणून तो खराबच आहे असं म्हणणं योग्य नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत असली पाहिजे. भगतसिंग हे नावच ऐकल्यानंतर आमच्या हृदयामध्ये आदर आमच्यामध्ये तयार होत असतो. भगतसिंग कोश्यारी हे आदरणीय आहेत, त्यांचा मी आदर करतो. त्यांना जो सन्मान मिळाला आहे तो त्यांच्या आयुष्यभरच्या कर्तृत्वामुळे मिळाला आहे. त्यांना धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचा प्रोटोकॉल मंत्री या नावाने आम्ही सारंगखेड्यामध्ये सातत्याने ऐकलं होतं की रघुवीर खेडकर हा लोककला सादर करणारा साधारण व्यक्ती महाराष्ट्राच्या यादीच्या माध्यमातून माझ्या नेतृत्वाखाली असलेली यादीमधनं मुख्यमंत्रींच्या मार्गदर्शनाखाली रघुवीर खेडकर यांचं नाव आम्ही शिफारस केलं होतं. अत्यंत कष्टाने हे सर्व लोककला सादर करत असतात आणि रघुवीर खेडकर यांना पुरस्कार मिळाला आहे. आमच्या महाराष्ट्राच्या यादीमधनं त्यांना मिळाला आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी त्यांचं हृदयापासून तमाम महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो.